आज महिला विश्वचषकाची मेगा फायनल आहे। भारत आणि इंग्लंड आज लॉर्डवरती भिडणार आहेत। भारतीय संघाला चीअर अप करण्यासाठी अवघा देश आता सज्ज झालाय। ज्या महिला क्रिकेटपटू भारतीय संघात खेळतायत त्यांच्या घरी देखील या सामन्याची प्रचंड उत्सुकता आहे। विश्वचषकाच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या स्मृती मानधनाच्या घरी देखील सध्या उत्सुकतेचं वातावरण असलं तरी विजय भारतीय महिला टीमचाच होईल असा विश्वासही आहे। महिला क्रिकेट संघानं तब्बल 12 वर्षांनंतर वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली। इंग्लंड सोबत आता हा अंतिम सामना होणार आहे। या सामन्यामध्ये संपूर्ण भारतवासीय या महिला संघाला प्रोत्साहन देत आहेत, शुभेच्छा देत आहेत। अशाच एका महिला खेळाडूच्या आपण घरी आहोत, स्मृती मानधना यांच्या आपण सध्या घरी आहोत। सुरुवातीला मी वडिलांच्याकडे जाईन, तिची सुरुवातीची ज्या पद्धतीची बॅटिंग झाली आणि आता हा फिनिशिंग राऊंड अंतिम सामना फायनल, काय सांगाल? नाही, ती अशीच खेळत राहावे आणि स्कोर करून इंडियाला जिंकून द्यावे हीच आमची इच्छा आहे आणि वर्ल्ड कप घेऊन ये हेच आमची अपेक्षा आहे। महिला संघ तब्बल 12 वर्षांनंतर क्रिकेट सारख्या यामध्ये अंतिम सामन्यामध्ये जातो, दावेदार प्रबळ दावेदार मानला जातो। त्या संघामध्ये तुमची मुलगी आहे, कितपत अभिमान वाटतो? अभिमान मतलब एकदम म्हणजे फारच चांगलं वाटते आणि वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचणे आणि फर्स्ट वर्ल्ड कप खेळून पोहोचणे हे फार चांगलं वाटतं। स्मृतींचे भाऊ आपल्यासोबत आहेत, तुम्ही लहानपणासोबत क्रिकेट सोबत याला ज्या पद्धतीनं त्यांनी क्रिकेटमध्ये डेव्हलपमेंट केली आणि आज हे महिला संघामध्ये एक मोठं स्थान आणि फायनल पर्यंत राहणं भारतीय संघ। सगळ्यात आधी तर मी टीम इंडियाला कॉंग्रॅच्युलेट करायला पाहिजे त्यांना, कारण फायनलपर्यंत ते पोहोचलेत। इट्स नॉट अ इझी जोक टू गो टू द वर्ल्ड कप फायनल्स। आता अशीच अपेक्षा आहे की पूर्ण टीम चांगली करावी, स्मृती असं इंडिव्हिज्युअल आणि कुणासोबत नाही, पूर्ण टीम जिंकावी, पूर्ण इंडियाला प्राऊड व्हावं हेच अपेक्षा आहे। या मुलाखतीच्या निमित्तानं स्मृतीजींसोबतचे काही लहानपणीचे किंवा काही अलीकडच्या वर्षातले काही क्षण किंवा क्रिकेट सोबत खेळतानाचे क्षण म्हणजे असं काय नाही, शी ऑलवेज वॉन्टेड टू बी अ क्रिकेटर। आम्ही फक्त तिला सपोर्ट केलं, बाकी तिची मेहनत आहे। आमचं काम होतं की जे तिला करायचं ते करायला द्यायला पाहिजे आणि तेच आम्ही दिलो, बाकी सगळं तिनं केलं। तर तिनं आता हे मिळवलं आहे, वी आर व्हेरी हॅपी। तुम्ही कशा पद्धतीनं उद्या या इंग्लंड विरुद्धच्या अंतिम सामन्याला शुभेच्छा देताय आणि खास करून स्मृती तुमच्या बहिणीला? मी तर फक्त एवढं बोलेन की जी आता ही अपॉर्च्युनिटी आहे ही वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे। एन्जॉय कर, जास्त प्रेशर घेऊ नकोस, जसं तुझं नॅचरल गेम आहे ते कर आणि पूर्ण टीम इनफॅक्ट फक्त स्मृती नाही, जे तुमचं नॅचरल गेम आहे ते खेळा आणि इंडियाला प्राऊड करा। हे खूप चांगलं होऊन जाईल जर वर्ल्ड कप जिंकलं तर। स्मृतींच्या आई आहेत, त्या थोडक्यामध्ये शुभेच्छा आपल्या भारतीय संघाला आणि स्मृतीला देणार आहेत। संपूर्ण भारतीय संघाला जी पूर्ण टीम आज फायनलमध्ये पोहोचलेली आहे, असंच परफॉर्मन्स करावं आणि वर्ल्ड कप जिंकून येणं, बस ही एकच इच्छा आहे आमची।